संगमनेर तालुक्यातल्या पठार भागात दिवसेंदिवस दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे। डोळासने शिवारातील कान्हेवाडीसह आठवड्याला एक टँकर मंजूर असून तो अपुरा पडत असल्याने टँकरमधील पाणी विहिरीमध्ये टाकल्यानंतर संपूर्ण वाडीतील ग्रामस्थ एकाच वेळी पाणी भरण्यासाठी कठडे नसलेल्या विहिरीवर गर्दी करत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। डोळासण्यामध्ये हे कान्हेवाडी हे छोटंसं गाव आहे। त्याची लोकसंख्या जवळजवळ 300 ते 400 लोकसंख्या आहे आणि तसंच या विहिरीमध्ये जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी पण घटना घडली होती आणि आता 2-3 दिवसापूर्वी पण एक घटना घडलेली। एक मुलगी पडली होती आणि ती मुलगी आम्ही काढली जिवंत, म्हणजे बघितलं नसतं तर ती गेली असती, परंतु एक मुलाने काढली आणि तिला बाहेर काढल्यानंतर लगेच दवाखान्यात ॲडमिट केलं। जवळजवळ 30-35 हजार रुपये तिला खर्च आला आणि विहिरीला जवळजवळ 50 वर्ष झाले असतील कठाडा नाही। आज बांधू उद्या बांधू असं सांगतात। ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा अर्ज केला तरी पण लक्ष देत नाहीत। पठार भागात पाणी टंचाईची भीषणता वाढू लागली असून दिवसेंदिवस भूजल पातळी खाली जाते। पाण्याचे शून्य नियोजन, वारेमाप पाणी उपसा, पाणी अडवा पाणी जिरवा या योजना प्रभावीपणे राबवण्यात आलेले अपयश, जलयुक्त शिवाराचा कागदी डांगोरा यांमुळे वर्षानुवर्ष पठार भागाला पाणी टँकरचे लागलेले ग्रहण सुटता सुटेना। हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ जीवमुठीत धरून कसरत करताना दिसतायत। दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या डोळासने परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावं, वाड्या आणि तांड्यांमध्ये दुष्काळामुळे अनेकांनी स्थलांतर केलेत। कान्हेवाडीची लोकसंख्या 300 असून वाडीत राहणाऱ्यांची पाण्यासाठी कठडे नसलेल्या खोल विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते। या विहिरीमध्ये मागील काही वर्षात 2 जणांचा मृत्यू झाला असून यंदा 2 महिला पाणी काढताना विहिरीमध्ये पडून गंभीर जखमी झाल्यात। मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आली नसल्याची संतप्त भावना वाडीतील महिलांनी व्यक्त केली आहे। याविषयी येथील स्थानिक महिला संगीता बांबळे यांनी अधिक सांगितले। आमच्या आता या वाडीमध्ये आता 8 दिवसातून एकदा टँकर आलेला आहे। कान्हेवाडी आमच्या वाडीचं नाव। आमच्या वाडीमध्ये 200 ते 300 लोकसंख्या आहे। जनावर भरपूर आहेत। प्यायला पाण्याला म्हणजे काही सोय नाही आमच्याकडे सध्या तरी। ही पाईपलाईन काढली अजून त्याचं पण काही म्हणजे केलेलं नाही आणि शासनाने आम्हाला कमीत कमी दोन दिवस आडतही आम्हाला टँकर आला पाहिजे कमीत कमी। काय समस्या होता? पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आमच्या विहिरीमध्ये 4 घटना घडल्या आहेत। आतापर्यंत 4 व्यक्ती पडल्या आमच्या विहिरीमध्ये, त्यातल्या 2 म्हणजे मेल्या आणि 2 जिवंत काढल्या आम्ही। आणि विहिरीला कठाडं पण नाही, आमच्या कठाडं नसल्यामुळे कुणी पण सारखं म्हणजे पाय घसरून आतमध्ये पडतं वगैरे आणि शासनाने आम्हाला टँकर द्यावा। यामुळे वाडीत टँकरची संख्या वाढवून मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस्तान मीडिया, संगमनेर।